व्हिडिओचं शीर्षकच या विवेचनाचा जो आशय आहे तो स्वयंस्पष्ट करणार आहे. मुळातच सैफ अली खान नावाच्या एका टुकार अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यावर बोलणं तसं काही मॅन्डेटरी नव्हतं. पण ज्या दिवशी ज्या रात्री हा हल्ला झाला आणि त्याची बातमी आपल्या मेनस्ट्रीम मीडियानं एखाद्या राष्ट्रीय आपत्तीसारखी महत्त्वाची बनवली, सातत्यानं चालवली. माझा एक मित्र मोठ्या वृत्तसमूहाच्या मराठी चॅनलमध्ये कार्यरत आहे. तो त्या दिवशी नानावटी बाहेरून रिपोर्टिंग करत होता. माझ्या त्या मित्राला तर मराठीत बाईट देणं क्रमप्राप्त होतंच त्याच्या चॅनलसाठी. सोबत त्याच्या इतर चॅनलच्या त्या रिजनल वाहिन्यांनी कोणी हिंदीत, कोणी बांगलामध्ये, तर कोणी आसामीमध्ये प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडलं होतं. मी स्वतः या माझ्या मित्राशी बोललो तेव्हा एका शोध पत्रकारासारखा तो बोलून गेला की सर, हॉस्पिटलचे डॉक्टर्स आले पोपटासारखे बोलताय तो. मग त्यानेच मला तो सैफच्या पाठीत अडकलेल्या सूर्याचा अग्रभाग 2.5 इंचवाला त्या तुकड्याचा फोटो पाठवला. मी एकंदरच या प्रकरणात माझी भूमिका मांडलेली आहेच की घरात शिरलेला चोर हा समोरून झटापट करणार की पाठीमागून सुरा भोकसणार. बरं, अफजल खानासारखा काय त्यानं सैफला मिठीत घेऊन तर सुरा खोपसला नसणार ना. काही आंबट शौकीनांनी तर सैफच्या नवाबी शौकवर सुद्धा संदेह व्यक्त केलाय. असो, तो आपला मुद्दा नाहीये. आता मुद्दा हा गाजतोय की ज्या सैफ अली खानवर एवढा भयानक हल्ला झाला होता, त्याच्या पाठीत 2.5 इंच खोलवर सुरा घुसला होता, तो आतच अडकून मोडला देखील होता आणि त्या सुऱ्याचा अग्रभाग सैफच्या मणक्याला इजा करून गेला. मणक्याच्या आतील पोकळीतलं पाणी, ज्याला डॉक्टरी भाषेत स्पायनल फ्लुइड म्हणतात, ते बरंच वाहून गेल्याचं डॉक्टर सांगतात लीलावतीचे. आणि मणक्याला झालेली जखम ही माणसाला पंगू बनवू शकते, पॅरालिसिस होऊ शकतं. हे संकट सैफवर घोंगावत असल्यानं त्यातून त्याला वाचवण्यासाठी तब्बल 6 तास ऑपरेशन चाललं आणि सैफ सही सलामत वाचला. बरं का, म्हणजे सैफवर झालेला वार गंभीरच नव्हे तर जीवघेणा होता. पाठीतल्या मणक्याजवळचा चाकूचा तुकडा काढण्यासाठी 32 टाके घालावे लागेल इतकी मोठी चिरफाड केली गेली होती, असं मीडियात प्रसिद्ध झालंय. मग ही जखम पुढच्या 4 दिवसातच बरी झाली. करीनासोबतचं हे चित्र पहा. करीनाचा हात कुठे हे बघू नका. तर सैफ अली खान जो आहे तो ICUत आपल्या बेडवर 45 अंशाच्या कोनात पडलेला दिसतोय, हे नोटीस करा. पाठीवर 32 टाके पडलेले आहेत. अशा अवस्थेत कुणी असं पडतं का हो? सारंच संशयास्पद वाटत असताना 21 तारखेला त्याला हॉस्पिटलनं डिस्चार्ज दिलाय. डिस्चार्ज मिळताच हा गडी टुनकन उडी मारून बाहेर पडला. पाठीवर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली आहे की मणक्याची गळती आतून रोखण्यासाठी काही मेजर लिपापोती केली गेली आहे. त्याच्या हालचालींवर किती टोकाच्या मर्यादा आलेल्या असतात अशा वेळेला. पण सैफ मात्र आपल्या नेहमीच्या तोऱ्यात वावरत चालत आला, गाडीत बसला आणि घरी गेला. मेडिकल सायन्सनं कितीही प्रगती करू द्या, हे शक्य आहे का? मुळात पोलीस तपास कसा झाला यावर देखील एक प्रश्नचिन्ह लागू शकतं. पोलिसांनी पकडलेला संशयित हल्लेखोर आणि CCTV मध्ये येता जाता दिसणारा संशयित हा वेगळा वाटतोय. पकडलेला बांगलादेशी शरीफुल इस्लाम जो आहे हा खरंच सैफचा हल्लेखोर आहे का, की बळीचा बकरा आहे? कारण एकूणच सारा मामला गौड बंगाल वाटतोय मला. सैफवर खरोखर हल्ला झाला होता का? झाला असेल आणि खरा हल्लेखोर हा पळून गेला असेल तर झारखंडमधून एकाला अटक केली गेली होती, त्याचं पुढं काय झालंय? हा जो विजयदास उर्फ शरीफुल इस्लाम आहे, जो अवघ्या 5 महिन्यांपूर्वी भारतात घुसलाय, त्याला सैफ अली खानच्या घराची एवढी खडानखडा माहिती कशी? तो सद्गुरू दर्शन नावाच्या इमारतीची सिक्युरिटी भेदून आत शिरला कसा? शिरला तर शिरला, बाहेर पडला कसा? त्याला एवढ्या रात्री कुठून आलास आणि कुठे चाललास म्हणून हटकलं देखील नाही कोणी. याच तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का? पण हा चोर जेव्हा वर 11व्या मजल्यावर आधी मेड सोबत हुज्जत घालत होता, तेव्हा सैफनं हे ऐकल्यानंतर बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला अलर्ट का केलं नाही? नंतर तो सैफला भेटला तेव्हा त्या मेडनं मोके की नजाकत देके सिक्युरिटी किंवा 100 नंबरवर कॉल करून पोलीस का बोलावले नाहीत? बरं, हा बाबा साहेबला भोसकून निघून गेल्यानंतर देखील यांनी पोलिसांना कळवलं नाही. ज्या नवाबाकडं गाड्यांचा ताफा आहे त्यानं रिक्षातून नानावटी का गाठलं? यामागचं नेमकं कारण काय? काय साध्य करायचं असं करून हे सगळं? आता दुसरी एक थिअरी अशी आहे की सैफनं इस्पितळात दाखल होऊन पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यावर लागलीच आपल्या विमा कंपनीकडे 35 लाखांचा क्लेम पाठवला आणि त्यातले 25 लाख लगेच सँक्शन देखील झाले. याचा अर्थ हे सगळं त्या 25 लाखांसाठी केलं होतं का, की अजून काहीतरी गूढ आणि गहन असं रहस्य यामागे दडलंय? ज्याने हल्ला केला तो गोरा गोमटा हल्लेखोर हल्ला करायला आला होता तेव्हा चेहरा झाकून आला होता.
मात्र जाताना सीसीटीव्हीकडे बघत चेहरा दाखवत का गेला? तो आणि शरीफुल पकडलेला यांच्या चेहऱ्यात किंचितचं साम्य आहे. पण हा जो कोणी हल्लेखोर होता तो मात्र हाच आहे याबद्दल कुणीही खात्रीलायक काहीही सांगू शकत नाही. सैफचा पोलीस ठाण्यात त्याला आणून जबाब नोंदवणं, पोलीस ठाण्यात या हल्लेखोराची सैफ आणि त्या मेडकडून ओळख परेड करून घेणं अद्याप बाकी आहे. म्हणजे अधिकृतरित्या काहीच ठोसपणे सांगता येत नाही, कारण कारण बाहेर काही येतच नाहीये. याचा अर्थ खरा हल्लेखोर हा गायब आहे. मग प्रश्न पडतो की त्याचा मनसुख हिरण झालाय का? रादर त्याचा मनसुख हिरण केलाय का? मनसुख हिरण कोण हे तुम्हाला मी सांगायला नको. आता या हल्लेखोराचा मनसुख हिरण का केला गेला असावा? मनसुख हिरण हे पात्र सचिन वाजेच्या अँटिलिया स्फोटक प्रकरणातलं महत्वाचं पात्र होतं. त्याला सचिन वाजेच या सगळ्या कांडामागे आहे हे माहीत होतं. दुसरं म्हणजे तो स्वतःची गाडी वाजेला या कामासाठी दिल्यानं फसला होता. ATSनं त्याला आत घेऊन 3rd डिग्री दिली असती तर तो पोपटासारखा मिठू मिठू बोलू लागला असता आणि हेच वाजेला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यानं मनसुख हिरणला कळव्याला रेती बंदरला बोलवून त्याचा काटा काढला आणि त्याचा मृतदेह खाडीत फेकून दिला. पण पाण्यात हागलं तर ते वर येतं या उक्तीनुसार मनसुख हिरणचा मृतदेह हा दुसऱ्याच दिवशी सकाळी किनाऱ्याला लागला आणि वाजेच्या या कांडाची 100री भरली. एक एक करत सगळे डॉट जुळत गेले आणि वाजे त्यात अडकला. सैफ अली खान किंवा त्याच्या नवाबी खान कुटुंबाकडून या हल्लेखोराचा एखाद्या कटामधलं एक पात्र या दृष्टीने वापर झाला होता का? या पात्राची भूमिका संपली, पण पुढे याचं पकडलं जाणं हे आपल्याला भारी पडू शकतं, अडचणीचं ठरू शकतं. हे लक्षात आल्यावर त्याचाही मनसुख हिरण केला गेलाय का? कारण बघा, सैफवर प्लास्टिक सर्जरी करून त्याच्या छोट्या छोट्या जखमा लपवल्या गेल्या. त्याच्या स्पायनल कॉर्डला भगदाड पडून आतलं फ्लुइड लीक झालं होतं. मग त्यावरच्या शस्त्रक्रियेत त्याला 32 टाके पडलेत. या गंभीर जखमेनंतर तो जसा हुंदडत बागडत अवघ्या 5 दिवसात हॉस्पिटल बाहेर पडलाय, हेच मुळी कोणाला पटत नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते, कारण तिथं सचिन वाजेच्या जातकुळीतला एक दयावान पोलीस अधिकारी कार्यरत होता. डॉक्टर्स तर पोपटासारखे सैफचं हेल्थ बुलेटिन देत होते. त्याचे पर्सनल बॉडीगार्ड्स किंवा सद्गुरू दर्शन या इमारतीचे सिक्युरिटी गार्ड्स यांच्या जबाबाचं सोडा. ते थोत्रीचे हा हल्ला झाला तेव्हा कुठे कडमडले होते? हा प्रश्न देखील कोणी कुणाला विचारत नाहीये. सैफ अली खानला महागड्या गाड्यांचा नवाबी शौक आहे. म्हणजे त्याच्या अनेक नवाबी शौकांपैकी एक शौक महागड्या गाड्या खरेदी करण्याचा आहे. मग त्याच्या या अनेक महागड्या गाड्या आहेत, त्या गाड्या सोडून तो रिक्षातून लीलावतीला का गेला? त्याच्यासोबत छोटासा तैमूरच का होता? त्याचा मोठा मुलगा का आला नाही? सिक्युरिटीवाल्यांपैकी कोणालाही सैफला हॉस्पिटलमध्ये पोहोचव असं का वाटलं नाही? किंवा अपने सेठ के साथ चलो असं का वाटलं नाही? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहेत. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या हल्लेखोराकडे दडली आहेत, तो हल्लेखोर, खरा हल्लेखोर आता या क्षणी कुठे आहे? तो आहे तर तो जिवंत आहे की त्याला संपवलाय, त्याचा मनसुख हिरण केलाय? मित्रो, या प्रश्नाचं उत्तर नवाबाच्या हिरावल्या गेलेल्या 15,000 कोटींच्या प्रॉपर्टीतही दडलेलं असू शकतं बरं का. या रहस्यरंजक कोड्याचा उलगडा होणं तसं कठीण दिसतंय, कारण सारी सिस्टीमच सैफ अली खान नावाच्या नवाबाच्या दिमतीला लागलेली आहे. इथं CBIची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.